नमस्कार. काल आपण 5 राशींची माहिती घेतली होती. आज आपण उर्वरित पुढच्या राशींची माहिती घेऊया. आता आपण सुरू करूया कन्या राशीपासून. कन्या राशी तशी तर बुद्धिमान, रिसर्चर, एखाद्या गोष्टीबद्दल जर का काहीतरी जाणून घ्यायचं असेल तर ती अक्षरशः जाणून 10 वेळेला विचार करून ती गोष्ट करणार. साधं दाराला जरी कुलूप लावायचं असलं ना तरी ते 4 वेळेला जाऊन बघणार. म्हणजे सत्यतेची पडताळणी करणारा, वादविवादात प्रवीण असतात. या प्रकारचे बुधाचे गुणधर्म या राशीत येत असतात. नंतर तुलेचा मालक शुक्र. आता तुला राशीचं चिन्ह आलं तराजू सारखं है ना. तराजू म्हणजे काय? मार्केट प्लेस. आता तुलाचा मालक शुक्र आणि तराजू या दोघं गोष्टींची सांगड घातली म्हणजे मार्केटमधून हा पैसा कमावणारच ना. म्हणजे व्यापार आपल्या बुद्धीने, मेहनतीने हा करणारच. या पद्धतीने वृश्चिकेचा मालक मंगळ आला. आता हे मंगळ आलं तर दयामाया तर नसतेच, पण मुळात ही वृश्चिक राशी इतकी भयानक बोलते, समोरच्याला डंख मारल्याशिवाय हिचं होत नाही, पोट भरत नाही. आणि बोलताना मात्र हे वाहवत जातात, कारण ही राशी जलतत्वात येते. मंगळाची ही राशी जलतत्वात येते. फाडफाड बोलून नाही, ते डंख मारत मारत कंटिन्यू चालत 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 जाणारच. म्हणून या गोष्टी अशा घडणारच. जलतत्वाची राशी. आता तत्व वगैरे आपण सगळं नंतर घेऊ, पण राशी आणि त्यांचे चिन्ह कसे काम करतात ते बघतोय आपण. आता धनुराशी. धनुराशी गुरुची राशी. धनुराशीचं चिन्ह कसं आहे? बाण सोडायची तर तयारी आहे, पण बाण सुटत नाही. म्हणजे ही गुरुची राशी लोकांना पूर्ण मार्गदर्शन करते की तुम्ही असं वागा, स्वतः मात्र काय वागेल. पण ही अग्नितत्वाची राशी आहे आणि ती कडक राहते. म्हणजे बोलणं अगदी व्यवस्थित, गुरु हे केलं करणंच आहे हे सगळं लोकांना समजवायला ही राशी काम करत असते. मकर राशी म्हणजे शनीची राशी आणि चिन्ह आहे मगरेचं. आता मगर, कॅप्रिकॉर्न अतिशय संथ गतीने पाण्यात चालत असतं. तसंच शनी हा सर्व ग्रहात अतिशय संथ गतीने चालतो. एक राशी पार करायला शनीला 2.5 वर्ष लागतात. आणि मकर राशी परत पृथ्वी तत्वात येते. आता पृथ्वी तत्वातील राशी परत ती शनीची राशी, परत त्याचं मगर हे चिन्ह, म्हणजे ही राशी पूर्ण थंड असते. शनीची मॅच्युरिटी याच्यात तर भरपूर असते, लोकांचा बालिशपणाही यायला आवडत नाही. पण संथ गतीने चालणं आणि कुणालाही काही न बोलता आपलं काम करणं हे या राशीला माहिती आहे. कुंभ राशी, हिचा मालक शनी. कुंभ राशी शनीची मूल त्रिकोणाची राशी. पण या राशीचा चिन्ह जे आहे ते घडा किंवा माठ आहे, ते भरलेला घडा. ह्याच्याकडे शनीचं ज्ञान अतिशय ओतप्रोत भरलेला. मकरे इतकी ही संथ नाही, जरी ही शनीची राशी तरी मकरे इतकी ती संथ नाही. क्रियाशील, अगदी समजून घेऊन वागणारी आणि अतिशय समजूतदारपणा या राशीत दिसतो. मीन राशी. मीन राशी आहे गुरुची राशी. आता गुरुच्या या राशीचं चिन्ह जे आहे, 2 मासे स्वच्छंदीपणाने पाण्यात वाहताना दिसतात आपल्याला चिन्हात. ही जरी गुरुची राशी आहे ना, पण ते जसे मासे स्वच्छंदीपणाने वाहतायत ना, त्याचप्रमाणे ही राशी मौज मजा करून, भले हिच्याकडे गुरुचं ज्ञान आहे, पण ही राशी धनु इतकी ॲग्रेसिव्ह नाही आहे. ती मौज मजा करण्याचा तिचा कल असतो. तर आता आपण 12 राशी पूर्ण केल्या आहे ना. मजा मजा. पण मात्र इतक्याने ज्योतिष नाही होत. ज्योतिष जर व्हायचं असेल तर मग त्याला भरपूर भरपूर गोष्टी एकत्र याव्या लागतात. त्याच वेळेला ते सगळ्या जुळून येत असतं.
परंतु ही एक सुरुवात आहे. राशींची माहिती व्हावी यासाठी आणि राशी असतात कशा हे मला तुम्हाला समजवायचं होतं, बाकी काही नाही. आणि हे जे खरं ज्ञान आहे, जे लोकांपर्यंत पोचणं फार गरजेचं आहे. कारण मध्यंतरीच्या काळात ज्योतिषाला फार काळीमा लावला लोकांनी. तसं नाही आहे. ज्योतिष खूप छान असा विषय आहे. आपले ऋषीमुनी फार उदात्त विचारसरणीचे होते, फार प्रगत आणि प्रगल्भ होते. म्हणून ज्योतिष इतकं छान झालेलं आहे, बनलेलं आहे. आणि ते ग्रह इतक्या लांब असूनही आपल्यापर्यंत कार्य करतात हे सांगण्याचा प्रयत्न आहे. आता यापुढे आपण ग्रहांबद्दल माहिती जाणून घेऊया. नमस्कार.